नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीरीची वडीची रेसिपी बघणार आहोत। करायला एकदम सोपी पद्धत आहे, पटकन 10 ते 12 मिनिटात तयार होते आणि खायला तेवढीच चविष्ट। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। कोथिंबीर वडी करण्यासाठी मी इथे एक मोठी कोथिंबीरची जुडी घेतलेली आहे। कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि नंतर थोडीशी अशी सुकून घेतलेली आहे। आता एकदम अशी बारीक बारीक आपल्याला कोथिंबीर चिरून घ्यायची आहे। मी इथे काही देठाचाही वापर करणार आहे, त्यामुळे छान अशी चव येते कोथिंबीर वडीला। एकदम बारीक बारीक पूर्ण कोथिंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे। इथे मी सर्व कोथिंबीर बघा अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आता कोथिंबीर वडीसाठी एक वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात अर्धा इंच आल्याचे तुकडे, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे आलं लसूण पेस्ट असेल तर तेही वापरू शकता। जर तुम्हाला आलं वापरायचं नसेल तर काहीच हरकत नाही, लसूण पेस्ट आणि नुसतं मिरचीही वापरू शकता। एका बाउलमध्ये मी 2 वाट्या चणा डाळीचं पीठ घेतलं म्हणजे बेसन पीठ, त्यामध्ये टाकलं आहे 1 छोटा चम्मच ओवा, 1 छोटा चम्मच जिरे, चवीनुसार मीठ, 1 छोटा चम्मच मिरची पावडर, पाव चमचा हळद, साधारण 2 चिमूट हिंग आणि 1.5 चम्मच तीळ। हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे। बघा या प्रकारचं हे पीठ भिजवायला मला साधारण 1 ग्लास पाणी लागलेलं आहे, म्हणजे 2 वाटी चणा डाळीला मला 1 ग्लास पाणी लागलेलं आहे। या प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे। आता इकडे मी एका पॅन गरम करायला ठेवला, त्यामध्ये टाकला 1 छोटा चम्मच तेल। गॅस मी इथे चालू केलेला आहे। जे आता आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण आपण तेलावर टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे। या वाटणा छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटण छान परतलेलं आहे। आता यावर टाकू बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर सॉफ्ट होई तोपर्यंत आपल्याला छान असं हे तेलावर परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर छान अशी सॉफ्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे छान अशी शिजलेली आहे। आता यामध्ये टाकायचे आहे 2 छोटे चम्मच शेंगदाण्याचा असा जाडसर केलेला कूट आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याच्या कूट टाकल्यामुळे छान अशी एक क्रंचीनेस येते कोथिंबीर वडीला। आता यामध्ये टाकून देऊ आपण आपलं बेसन पीठ। गॅसचा पॉवर मध्यम ठेवायचा, मध्यम आचेवरच आपल्याला हे करायचं आहे आणि हे पटपट आपल्याला असं कोथिंबीर आणि बेसन मिक्स करायचं आहे। बघा काही वेळातच बेसन हे घट्ट व्हायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता। असंच आपल्याला हे सतत मिक्स करायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिटात ही पूर्ण असं घट्ट होतं बघा या प्रकारचं। हे छान असं घट्ट झालेलं आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे। यावर एक झाकण ठेवून देऊ थोडंसं थंड होण्यासाठी। हे मिश्रण आपलं आता थोडं थंड झालेलं आहे। आता याला एका प्लेटवर काढून घेऊ। एका प्लेटला मी असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर टाकणार आहे थोडीशी तीळ। तीळ एकदम टाकू नका, नाही तर ती पूर्ण अशी तेलात विरघळते। नाही टाकली तरी काहीच हरकत नाही, कारण आपण यामध्ये आधीच तीळ टाकलेले आहे। जास्त तीळ टाकले तर मग तेल जेव्हा आपण कोथिंबीर वडी तळतो तेव्हा ते पूर्ण तेलामध्ये असे पडतात। आता हे पूर्ण प्लेटवर असं थापून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने, एकदम छान असं थापून घ्यायचं आहे। आता या मिश्रणावरही आपल्याला टाकायचे थोडेसे तीळ आणि तेही छान असे दाबून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व तीळ व्यवस्थित लागतील। आणि हे आपल्याला असंच सेट व्हायला ठेवून द्यायचं, म्हणजे पूर्ण थंड होऊ द्यायचं। काही वेळातच बघा आपलं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे।
आता याला आपण काढून घेऊ। त्यासाठी अशी प्लेटला असं उलटं करायचं आणि हे आपलं सगळं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असं सेट झालेलं आहे हे मिश्रण। आता याच्या वड्या पाडून घेऊ। वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या अशा करू शकता। मिश्रण छान असं सेट झालेलं आहे, मिश्रणही छान झाले, त्यामुळे एकदम छान अशा वड्या कोथिंबीरीच्या पळत आहे। याच प्रकारच्या वड्या आपल्याला करून घ्यायच्या आहे। छोट्या मोठ्या तुम्हाला जशा आवडतात तशा तुम्ही वड्या करू शकता। इथे मी सर्व वड्या इथे करून घेतलेल्या आहे, काही मोठ्या काही छोट्या अशा आपल्या वड्या तयार आहे। आता या वड्या आपण तळून घेऊ। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये वड्या टाकायच्या आणि छान अशा तळून घ्यायच्या। पहिले तेल चांगलं गरम करायचं, नंतर गॅसचा पॉवर मध्यम करायचा आणि छान अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे, एकदम खरपूस अशा। उलट पलट करत करत आपल्याला ह्या दोन्ही बाजूनी छान अशा खरपूस होईस्तोवर या वड्या अशा तळून घ्यायच्या। खूप छान अशी सोपी पद्धत आहे, पटकन तयार होते आणि या वड्या खायला पण अतिशय छान लागतात। बघा वड्या आपल्या तयार आहे। याच प्रकारे आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहे। आता या वड्या मी काढून घेते। याच प्रकारे सर्व वड्या तळून घ्यायच्या आहे। बघा सर्व वड्या आपल्या तयार आहे। याच प्रकारे सर्व वड्या तळून घ्यायच्या आहे। तुम्हाला माझी आजची कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।